यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडच्या डीपीडीसी बैठकीमध्ये दादांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे बैठकीमध्ये शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं आहे। तर खासदार बजरंग सोनवणे हे सुद्धा व्यासपीठावर होते। काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांची बैठकीमध्ये उपस्थिती पाहायला मिळालेली आहे। तर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची ही पहिलीच बैठक। बीडच्या डीपीडीसी बैठकीमध्ये दादा बसलेले होते। त्याचबरोबर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे सुद्धा शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे मुंडे भगिनी आणि बंधू हे दोघेही एकाच ठिकाणी शेजारी बसले। जरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते असले तरी देखील मनानं मात्र ते जवळ असल्याचं या ठिकाणी दिसतंय। युतीमध्ये आहेत आणि अशातच मुंडे बंधू भगिनी हे शेजारी बसल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आपल्याला अजित पवारही इथं दिसून येत आहेत। अजित पवार पालकमंत्री आहेत। खरं तर धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री झाले असते, पण ते सध्या अडचणीत असल्याचं दिसतं। त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ते जरी पालकमंत्री नसले तरी देखील अजित पवार हे पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यांची ही बैठक डीपीडीसीची आणि तिथली ही दृश्य आपण बघू शकतो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? डीपीडीसीची ही बैठक, अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर पहिलीच बैठक आणि या ठिकाणी जी बैठक व्यवस्था आहे ती नेमकी कशी आहे, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण बघतोय। अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर पहिली जी डीपीडीसीची बैठक आहे, या बैठकीसाठी राज्याचे दोन मंत्री म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, त्याचबरोबर राज्यसभेच्या काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील या देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर बीड जिल्ह्यातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत यामध्ये पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह आयुक्त देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। विशेष म्हणजे जो फोटो या ठिकाणी आपण स्क्रीनवरती दाखवतोय त्यामध्ये अजित दादांच्या शेजारी पंकजा मुंडे बसले आहेत। तर पंकजा मुंडेंच्या शेजारी हे धनंजय मुंडे त्या ठिकाणी बसले आहेत। तर त्यांच्या शेजारी रजनीताई पाटील बसले आहेत आणि त्यानंतर बजरंग सोनवणे बसलेत। म्हणजे एक जो व्यासपीठ आहे, एकाच व्यासपीठावरती हे सगळेजण एकत्रित येण्याची पहिलीच वेळ असेल। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे देखील जिल्हा नियोजनच्या बैठकीला पहिल्यांदाच एकत्रित समोर बसल्याचं देखील पाहायला मिळतंय। जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशा पद्धतीची बहुतांश लोकांनी मागणी केली होती। त्यानंतर पंकजा मुंडे देखील व्हावेत अशी मागणी केली होती। मात्र धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर त्यांचा पालकमंत्री पदाचा पत्ता कट झाला। मात्र पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्री पद मिळालं। पंकजा मुंडे यांनी भावना देखील व्यक्त केल्या होत्या, जर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे मला काम करता आलं असतं, अशा पद्धतीने देखील त्यांनी भावना व्यक्त केली होती। मात्र साहजिकच ही पहिली जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचं अर्थ खातं त्यांच्याकडे आहे, उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिली बैठक होते। या बैठकीसाठी सुरेश धसपासून आणि अनेक जे बीड जिल्ह्यातले 6 जे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र जो फोटो आहे, ज्या फोटोमध्ये प्रमुख व्यासपीठावरती बसलेले सुरुवातीला अजितदादा दिसतात आणि त्यांच्या बाजूला पंकजा मुंडे, नंतर धनंजय मुंडे आणि त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे देखील पाहायला मिळतात। त्यामुळे हे जे चित्र आहे अतिशय बोलकं आहे आणि अजितदादा अशाच पद्धतीने बीड जिल्ह्याची जी राजकीय विस्कटलेली घडी आहे ती देखील बसवणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आणि महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्याच्यातील जे काही पदाधिकारी आहेत, आतापर्यंत अन्याय झाल्याची देखील भावना होती, कुणाला निधी मिळाला कुणाला नाही मिळाला अशा तक्रारी देखील होत्या। मात्र अजितदादा आता व्यासपीठावरती बसल्यानंतर सगळ्यांना समान वाटा देणार का? जसं की मगाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की समान न्याय प्रत्येकाला मिळेल। मग समान न्याय प्रत्येकाला मिळत असताना निधीच्या बाबतीत देखील तशाच पद्धतीने मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या बैठकीमधला जो काही हा फोटो आहे हे चित्र अतिशय बोलकं आहे। निश्चितच सुरेश, एकूणच धनंजय मुंडे यांच्या शेजारी बसण्यापेक्षा पंकजा मुंडे या शेजारी बसल्याचं दिसतंय आपल्याला अजितदादांच्या। त्याच्यामुळे नेमका काय संदेश त्यांना द्यायचा असा सवाल उपस्थित होता। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।